भाजी हे काय आहे? हा ते कालची भाजी आहे. क्या बोला तूने? ऊन नसून बे काम करायला थोडं फस लगेच आपले बहिणीच्या दोघांना गाण मारत असते खाली नाही घालायला उपचार जोर लागते की अंगात खुर्चीने मारतात. तर नमस्कार फॅमिली, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी ब्लॉग काढतोय कारण की आज तुम्ही बघत असाल की तुम्ही म्हणत असाल की आज मी कुठं ढगात आहे. ढगात नाही, आपण बघा शेतात आहे. तर शेतात आलेलं आहे आपण. आपलं घरचं काम होतं शेतामधला, तर कामासाठी आलेलं आहे आपण. खास ब्लॉग घरातून चालू केला असता पण घरात कसं खूप गडबड झाली. गडबड म्हणजे इकडं तिकडं धावपळ चालू होती, म्हणजे उशीर झालता उठायला मला पण. आणि तुम्हाला तर माहिती की मी लवकर उठतो का कधी, तर खूप उशीर झालता म्हणून डायरेक्ट ब्लॉग शेतामधनं चालू केलेला आहे. थोडं काम होतं शेतामधला म्हणून खास कामासाठी आलता आपण इथं. पण मुद्दा असा की आपल्याला काम काय जमत नाही, तर थोडं करून आपण काम करू. तुम्हाला तर माहिती आपण उठतो 11-12 वाजता, आपल्याला काय काम जमावं. आणि कधी शेतात आपण काम केलेलं नाही आहे. कोणी काम केलं असेल शेतातलं तर कमेंट करा नक्की. असं वाटतं की सर्वजण याची गांडे मधमाशी, तर असं वाटतं की शेतामध्ये तर काम तुम्ही सर्व केलेलं असाल. असं नाही म्हणत की तुम्ही नाही केलं, पण काय एकटं नाही आहे, अजून बाकीचे तिकडं काम करतात. आपल्याला हे भाग करायचं आहे आणि त्यांना ते भाग करायचं आहे. हे भाग म्हणजे बघा, हे भाग आपल्याला करायचं आहे आणि तिकडचं त्यांना करायचं आहे. आज खूप दिवसांनी शेतामध्ये आलेलं आहे, म्हणजे नवीन बघून खूप भारी वाटते मला. ऊन पण खूप आहे इथं, मला नाही जमत उन्हात वगैरे काय. म्हणजे तसं नाही की उन्हात नाही जमत काम करायला, कधी केलेलं नाही, एक्सपिरियन्स नाही कधी, म्हणून तुम्हाला म्हणतो की जमत नाही. काका येतात आता, काकासोबत तिकडं त्या भाग आपल्याला करायचा आहे. म्हणजे मी आधीच बोललेलं काकाला की मी जास्त उशीर काम करणार नाही, मी कधी केलो नाही काय नाही, तेवढंच 1-2 तास करून माझं मी नीट घरी जाणार आहे. कसं माहिती पब्लिक, आपण कधी काम केलेलं नाही काय नाही, आपल्याला काय झाट माहिती हा की नाही. मग विनाकारण वगैरे इथं टाईमच कशाला. एक तर एवढं गोरं चिकनं पान आहे मी, या उन्हाने पूर्ण काळं तोंड पडेल माझं आहे. ते पण पुरी अनफॉलो करेल मला, जेवढे फॅन्स आहे माझे. थोडं आपली इंस्टाची आयडी पण थोडं मायनसमध्ये चालू आहे म्हणून थोडं टेन्शनमध्ये. तर काय विषय नाही, थोड्या दिवसात ते पण नीट होईल असं मला वाटतंय. गणपती बाप्पा पण येत आहेत, आलो तसं माझी आयडी नीट करून जावा ही तुमच्याकडनं माझी मागणी आहे. तर बघा गाईज, ब्लॉग पूर्ण बघा, कसं वाटतं मला सांगा. तर टाईम झालेला आहे खूप, थोडं कामाकडे पण लक्ष देऊ. म्हणजे जेवढं होईल तेवढं आपल्याकडनं काम करू. असं नाही की काम करत नाही, जेवढं होईल तेवढं करू, पण करू काम. शेतात काम कसं असतं तुम्हाला तर माहिती, किती राबायचं असतं. पण कधी असं राबायची सवय नाही आपल्याला, एकदा सवय लागली ना काय विषय नाही नंतर. आणि का आपण काही काम सारखं नाही करणार उगा घरच्यांसाठी. आज एक दिवस आलेला आहे ते घरच्यांसाठी आलेला आहे, आपण कोणासाठी येत नसतो. स्वतःसाठी पण कधी मी आलो नाही. आता बॉडी फुल थकते माझी, संध्याकाळी मला जिमला जायचं असतंय. जिमचं वर्कआउट काय होत नाही, काय नाही, मूडच लागत नाही करायला. 9 वाजले आता पूर्ण काम करून घेऊयात. तर चला गाईज, ब्लॉग पूर्ण बघा. नवीन आलो चॅनलला तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यश 03 ब्लॉग्समध्ये. ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला गाईज, चला. आपले काका पण आलेले आहे, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, पुढं बघा. तर गाईज, किंग इज बॅक आलेलं आहे भाऊ आपला. भाऊनी हो काका आहे आपला, मजा करतोय. मावा चोळत कसे आले बघा. हो साहेब, हा बोला. चला पैसे आणला का कामाचे? इथं दाखव व्हिडिओ मध्ये मावा खाल्लेलं. कार्य विकलाव की विकून पैसे बी दिसले नाही त्याचे. तर फॅमिली पूर्ण थकलेला आहे बघा, पूर्ण घाम नाका परत आहे बघा. लई काम केलं आता, लय दम लागला आहे. घामाने पूर्ण आंघोळ झाली माझी आज. कधी एवढं आंघोळ केलं नाही घामाने, तर आज मी केलेलं आहे घामाने. दम लागतं हो. थोडं अजून काम बाकी आहे, तेवढं करून नीट तरी जातो. आता थोडं पाणी पितो मी, लय दम लागलाय. बघू शकता खोटं काय बोलावं का बघा, पूर्ण घाम वगैरे बघा. का व्हिडिओ काढला ना मग अशी ते क्लिप, ते कसं ठेवलं होतं बघा, इथं असं ठेवलं होतं फोन. तर आता घेऊ थोडं पाणी पिऊ.
अवतार लय बेकार झालं हो. पाणी पिऊया आता. लय दम लागलाय कवाच काम करलो. सावलीत मध्ये झोपच लागली. पाणी पितो. आता गेले की मस्त थंड पाण्याने आंघोळ करायचं, मस्त आराम करायचं, संध्याकाळी उठून जायचं जिमला थोडा. बघा हात कसं झालंय. ते असं खेचूक असं वडून ना खेचू मारलो. ते असं वडून पूर्ण हात ठेवायलाय बघा कसं झालं. आग पडायला पूर्ण हातामध्ये. ऊन नसून बे काम करायला थोडं भस लगेच आपले बहिणीच्या दोघांना गाण मारत असते खालनं आई घालायला उपसायला जोर लागते की अंगात. तू असं काय अर्धा काढायला चालला असं गोल गोल फिरा इथंच गोल फिरा. एवढं काढलं की बघ गाडीच्या अरे एक लाईन एक दोन लाईन पकड की भोकाच्या वाटतच फिरतो. अर्धा इकडे ठेवलेला असतो, अर्धा पलीकडे मी काढत चाललो. पावर हे काय म्हणते तर ते आपलं हाफिम गांजा. हफीम गांजा. हाय हाय इतना सुकून. जायचं तर चला काहीच कामाला लागू. अजून एकदा परत कामाला लागू आपण. खूप टाइम बसलेला आहे आता. उग आता एकदा बसलं ना, एकदा खाली बसलं ना उठू वाटत नाही, म्हणून लवकर आता कामाच्या टाइम मध्ये लवकर काम करू. चला घरी चला, संपलं काम. 15 मिनिट काम है. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? 15 मिनिट कुठे, 10 वाजता आलो. एवढं सगळं काढायचं रे बाबा. चला मित्रांनो आता चाललो आम्ही घरी. लय जमलं, लय काम केलं, पूर्ण घाम झालं अंग. ऊन पण खूप वाढला म्हणून चाललो. अजून 1 तास करणार होता 1 तास अजून, पण ऊन खूप वाढलाय, काम होईना. बघू आता पुढच्या दिवशी येऊ. नाही पुढच्या दिवशी मी चाललो बाहेर, त्याच्या पुढच्या दिवशी येऊ आणि एवढं काम करू. त्यांनी पाठीमागं यायलेत, मी पुढं चाललो. कारण की सर्वात पहिला मला घ्या घरी जायची, मस्तपैकी झोपायचं. आता फ्रेश वगैरे होतो आणि थोडं झोपतो. आता थंड पाण्याने आंघोळ करू. कुर्ची मारता थोडं स्पेशल भाजी बनवा की. तुमचं पगार देतो दिवसाचं मी. ओ आजी स्पेशल अजून काय स्पेशल फोन लावला होता ना मगाशी. तुम्ही रोज एकच भाजी बनवतो. होय रे, हा तू फोन लावला होता ना. नाही का ओ आजी. हे काय आहे? हा ते कालची भाजी आहे. ए खंडग्या, क्या बोला तूने? खंडग्या. तर गाईज आता आंघोळ वगैरे झालेली आपली. आता आपण नाही का कपडे वगैरे घालू मस्तपैकी आणि थोडं आराम करू. शेतात काम करून आलं, थोडं जेवण वगैरे करू आणि आपण झोपू. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अभि के लिए बाय.